आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. पुढे काय करायचं ते मी तुम्हाला सांगतो. हे आटपा पटपट आटपा आता लवकर वेळ होतोय. मिठा ए मिठा. अगं वेदच्या येण्याची वेळ झालीये. तू औक्षणाचं ताट तयार ठेवलंयस ना? हा आणि भाकर तुकडा सुद्धा तयारच ठेव बाई. काय ग पुन्हा पुन्हा तेच सांगते. हुशार आहे ती. मिठा जा बाळा, स्वागताची छान तयारी कर. जा. मी काय म्हणते प्राईला, ऐक ना, बाहेरची तयारी झाली का सगळी? आई बाहेरची तयारी सत्यवान काका करणार आहे ना? बर हे आटपा तर पटपट. रे वेदची येण्याची वेळ झाली ना. तू नको टेन्शन घेऊस वहिनी, होईल ना सगळं नीट. काय ग मी काय म्हणते सासूबाई, खूप काम आहेत. आता वेद येईलच कधी. काही महत्वाचं बोलायचं होतं का? काय ग मी काय गावातल्या पारावरल्या उडान टप्पू म्हातारी सारखी दिसते तुला? असं काय बोलता? मग कसं बोलू? हे पण मीच करते, ते पण मीच करते दाखवू नकोस. आणि मला सांग, वेदच्या लग्नाची बाबाला इतकी घाई का झाली? इतकी घाई कशाला पाहिजे म्हणते मी. आता हे कोण विचारणार? तूच विचारणार. माझं काय? कोणाचं तरी कधीतरी ऐकलंय का त्यांनी? अगं पण मला सांग, वेदची तब्येत नीट बरी व्हायला नको का? या धक्क्यातून सावरायला त्याला वेळ द्याल का नाही? पण त्यांना कळायला नको का? ते नुसती कोणाला न विचारता फरमानं सोडत राहतात. हे करा, आत्ताच्या आत्ता करा, झालंच पाहिजे. आणि तुमच्याशी बोलत बसले, मी बघते सगळं झालंय का. सत्यवान मामा, सत्यवान मामा. हा मालकीनबाई. अहो झाली की सगळी बाहेरची तयारी? हा हो, पण ते सडा रांगोळी, ते केळीचे खांब आणि यांनी तुम्हाला काय काय सांगितलं होतं अजून ते सगळं झालंय ना? समधी तयारी झाली. तुम्ही कशाला काळजी करता? तुम्हाला दाऊ का? या बघ. नाही दाखवू नका. ठीक आहे, झाली आहे ना सगळी तयारी? समधी तयारी झाली. अगं बाई, कोण आलं होता? बरं, शंकर आणि वेद आलेत. आले का? मिठा. कसं आहेस बाळा तू?